पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. मका खरेदीचे लक्ष वाढवून खरेदी सुरू करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्रावरील मका खरेदीचे उद्दिष्ट संपल्याचे सांगत खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका पडून असल्याने ही हमीभाव केंद्रे सुरू करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत ही हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 5,28,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून सुमारे 20 लाख क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. मात्र नाफेडने केवळ 60,000 क्विंटल मका खरेदीचे अत्यल्प लक्ष दिल्याने उर्वरित मक्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. लक्ष पूर्ण झाल्याचे कारण देत नका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून अजूनही 5,700 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका घरातच पडून आहे. बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान CCIची कापूस खरेदी केंद्रही बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मका खरेदीचे लक्ष तात्काळ वाढवून खरेदी सुरू करावी आणि कापूस खरेदी केंद्रे कार्यान्वित करावीत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे. शासनाने धुतुरमुतुर सुरू केलेले नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत. परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. हे सेंटर सुरू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू. दुसरी गोष्ट, त्या नाफेडच्या सेंटरवर 200 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी ह्या नाफेडचे एजंट पैसे वसूल करतात, ते त्या ठिकाणी पिळवणूक थांबली पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच CCI केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. CCIची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत दिलेली आहे. ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे.